रोटरी क्लब लोकमान्य नगर यांच्या पुढाकाराने व NCS सिंगापूर यांच्या सहकार्याने सेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदिक ट्रस्ट येथील डायलिसिस सेंटरचे नूतनीकरण करण्यात आले। याचे उद्घाटन को पिंग CEO NCS सिंगापूर मिस जीन वी यांच्या हस्ते करण्यात आले। खर्च सुमारे 25 लाख। या प्रसंगी रंजन दत्त पार्टनर इंडिया, गोपालजी राठी मॅनेजिंग ट्रस्टी, डॉक्टर कल्याणी भट, प्रकाश साठे प्रकल्प प्रमुख, प्रांतपाल 3131चे संतोष मराठे, रोटरी क्लब लोकमान्य नगरचे अध्यक्ष ऋषिकेश बागडे, राजकुमार बजाज डायरेक्टर, मनोज अग्रवाल, ॲडव्होकेट अजय वाघ, टीना रात्रा आदी मान्यवरांच्या बरोबरच कर्मचारी उपस्थित होते। या प्रसंगी को पिंग यांनी या डायलिसिस सेंटरमध्ये एका महिन्यातील सर्व रुग्णांचा डायलिसिस खर्च प्रदान करणार असल्याचे सांगितले। नमस्कार, myself Gopal Rathi, Managing Trustee Tarachand Hospital Pune. Today we were really blessed through Rotary Club of Lokmanya Nagar, who had partnered with NCSI, and today was a very special day for us that Mr. Ping and their colleagues had visited our hospital. NCS and Rotary, they have jointly partnered and we renovated our dialysis unit by giving a substantial amount so that now we are able to serve our patients very nicely. Our dialysis is running since last 10 years, but now with the new infrastructure and the best facilities which have been given by the way of latest machinery, we will be definitely giving quality treatment to the poor people. Our hospital is about 100 years ago, and our purpose of hospital is to serve the poor. Practically a month we are serving about 700 people. We are on behalf of Tarachand Hospital. I am thankful to Rotary Club Lokmanya Nagar and to NCSI through whom this CSR fund was available to us. Thank you very much. नमस्कार, माझं नाव मनोज अग्रवाल, CSI डायरेक्टर रोटरी क्लब पुणे लोकमान्य नगर। आजचा हा जो प्रोग्राम झालेला आहे त्याच्यामध्ये प्रमुख उपस्थिती हे प्रेसिडेंट ऋषिकेश बागडे यांची होती। मग अजून क्लबचे विविध डायरेक्टर उपस्थित होते। तर संतोष मराठे हे आमचे प्रांतपाल आहेत, त्यांनी बरीच मदत केलेली आहे आणि मागच्या वर्षीचे प्रांतपाल शीतल शाह यांनी उद्घाटनामध्ये आम्हाला फार मदत केलेली आहे। आणि आता हे जे डायलिसिस सेंटरचं रिनोव्हेशन करण्यात आले त्याच्यामुळे जवळपास 14,000पेक्षा जास्त पेशंटचं डायलिसिस चांगल्या तऱ्हेने होऊ शकणार आहे। मी NCSला फार धन्यवाद देतो, त्यांनी CSRच्या थ्रू आम्हाला मदत केली आणि आम्ही ही गोष्ट करू शकलो। पुढील वर्षी पण आम्ही अशीच कार्य करत राहू। धन्यवाद।